बाई कुठं कुठं फिरतात या. मी तर मनालीला गेली फिरायला. माझंच नशीब फुटकय. तर फिरायला पण जाऊ देत नाही, स्वतः पण घेऊन जात नाही. सारा गाव कोळपायला पाहिजे तुम्हाला दिवस. होय ग, मला जरा काम आहे, मी जाऊन येतो जरा बाहेर. हा हा फिरा ना, जा. इथलं गाव कोळपताय, गावाच्या बाहेरच्या पण गोष्टी कोळपून या. आता काय झालं कोळपायला? फिरायला नेतात माणसं कोणला? सगळ्या बायकांना स्वतःच्या. मग मी काय त्यांच्या बायकाला नेऊ का? मला काय करायचं? त्यांच्या बायका स्वतःची बायको न्यायची अवकात तर नाही, तेव्हा त्यांच्या बायका घेऊन जातात. पण तुला काय झालं आता? कोणी काय म्हणलंय तुला? फिरायला घेऊन जात नाही मग तुम्ही मला. माझा हा पॉइंट आहे. आता कुठे फिरते एवढं उन्हात आणायचं? बरं वाटतंय का? तुम्ही फिरा ना, साऱ्या गावाच्या बाहेर पण फिरा, गावात पण फिरा. मग आता घरीच बसू का? काय एकदा बसून बघा ना दिवसभर, जे सगळं मी करते ना सगळं करून बघा, मग तुम्हाला कळन काय असतं ते. आता फिरायचं होतं, आता काम करायचं. नेमकं तुला भांडायचं का शिवून? भांडायचा प्रश्न नाही, मला फिरायला घेऊन जावा. मला घरात वैताग आलाय. अगं बघ, गेलो असतो पण सध्या तुला माहिती हा आहे ना, प्रॉब्लेम आहेत तुमचे, हे ना. पण तुम्हाला कपडे घ्यायला पैसे आहेत, सगळ्या गोष्टींसाठी आहे. पण मला बाहेर जायचं म्हणलं की तुमच्याकडे पैसे संपतात पूर्णपणे. ते विषय नाही ग, पैशाचा विषय नाही. तुला पैशाचा नेलं असतं विषय फिरायला. प्रत्येक वेळी ऐकून घे, तेच अगं बोलता. फिरायला नेलं असतं, पण बाकीचे काम आहेत मला. ते काम सोडून मग कसं फिरायचं? मग ते मित्रांबरोबर टावळक्या करताना नाही कळत का तुम्हाला की घरच्या बाहेर जायचं की नाही? टवळके करतो काय? काम नाही टावळक्याच करत का? करता, काम हा? नाहीत करत काम नाही करत मग घरी खाती काय? बघू, जाऊ कधीतरी मला वेळ भेटल्यावर. नको बडबड करीत बसून, घे घरचं काम आवरून. कामच करते ना आयुष्यभर, तेवढ्यासाठी तर आणली मला फिरायला. बाई कुठं कुठं फिरायला चालल्यात. मनालीला मी तर बसली इथं घरात. मनाली माझा नवरा मला कुठं फिरायलाच घेऊन जात नाही. रिझन काय असेल बरं? ए अगं, पाकिट कुठे माझं? असेल ना घरात, शोधायचं जरा. दिल डोळे सापडलं. दिलेत देवाने. दे सापड मला, जाऊ मी नाही देणार शोधून. कमन तुम्हाला चांगलं माहितीये का म्हणून. काय मला काय सांगितल्याशिवाय काय कळणार आहे? काय फिरायला माहिती? कोण घेऊन जायचं मला? कोण चाललंय? साऱ्या माझ्या मैत्रिणी जातात, ती ज्योती मनालीला गेलीये. जाऊ दे, तिथे ती गेली, तिला काय तिचं ते तिकडे- गेले, मी काय करू मग? तिकडे लय थंडी असते, नको जाऊ तिकडे. नको जाऊ तिकडे, मी एकटीच जाणार तुम्ही नसताना. मला नाही भाऊ वेळ, तुला माहिती ना, हे काम बघायचे बाकी. गाव कळपायला वेळ आहे, मित्रांसोबत बोंबलत फिरायला वेळ आहे, गावात पण फिरकायला वेळ आहे, आणि गावाच्या बाहेर फिरकायला पण वेळ आहे. फिरलो नाही तर मग घरी काय खाशीन? हा मग फिरून पैसे येतात का? रानात काम केलं तर पैसे येतील ना. मग कामाच बघतो ना मी. का मोकळं बघितलं हिंडतो? कामाचं दिसतंय मला, ते मोकळे हिंडतात का काम करताय. मोकळं हिंडतो मित्रांसोबत काय बोंबलत हिंडायला पाहिजे फक्त. आणि कोणत्या मला मा- घेऊन जायचं म्हटलं तर तुम्हाला जमत नाही. कोणती मैत्रीण गेली म्हणली तू? काय करायचं तुम्हाला त्या मैत्रिणीचं? मग तिचं ऐकून तू तिचं बघून मला बोलते काय? तिचं एकटीच नाही बघत, सगळ्यांच बघते. काय बघत याचं त्याचं नको बघत जाऊ. माझंच नशीब हा. फुटलंय जे तुमच्या सोबत लग्न केले मी. लग्नात मी तुला इथं फिरायला घेऊन जाईन, मी तुला तिथं फिरायला घेऊन जाईन, आणि आता बघते तर घर सोडून हा उमऱ्याच्या पलीकडे मला काही दिसतच नाही. नेलं नव्हतं का जेजुरीला तुला? हो जेजुरीला. मग ते तर सगळेच जातात. मग स्वतःच्या जीवावर नेले का कुठं? मग गेलतो ना, पाच पाच पायऱ्या चढलो होतो. ते मामाच्या जीवावरती, हा. स्वतःच्या जीवावर नाही. नेलतं ना, लग्नानंतर नेलतं कुठेतरी. उपकार केलते का तेवढं नेलतं? तेवढं तरी कशाला न्यायचं? गावोगावी पण खंडोबाचे मंदिर असतात, तिथं घेऊन जायचं होतं. कशाला जेजुरीला तरी एवढा त्रास घेतला? ते नव्हतं लक्षात आलं. आधी जाऊ, या रविवार जाऊ खंडोबाच्या मंदिराला. जाऊ का? मला यायचं नाही, मला फिरायला घेऊन जा कुठं तरी बाहेर. हे बाई बघ, आता बस झालं चाष्टा. खरंच मला वेळ नाही. चेष्टा? हा, वेळ नाही म्हणून तुला सांगतो. कधीतरी वेळ भेटला ना, नक्की जाऊ आपण फिरायला. आता डोकं नको करू, ते पाकिट कुठे बघ आणि दे बरं मला, जाऊ दे. नाही ह्या घरात पाकिट जाऊ दे, खिशातच आहे माझ्या, राहू दे. नाही. खिशातच आहे. नशीब फुटलंय माझं, ह्या माणसासारखा माणूस भेटलाय मला. काय करू मी? कुठून जमा करू पैसे? कसं घेऊन जाऊ दवाखान्यात तिला? का देवाने माझे एवढे वनवास लावून मला काहीच कळत नाही. कुणाकडे हात पसरू मी? पूजा, काय झालं? कमून रडते? नाही, काय नाही. मग काय काय प्रॉब्लेम आहे का? नाही, काय सांगू माझा प्रॉब्लेम? मग झालं काय? सांगितल्याशिवाय कळणार आहे का? नाही, जाते मी, काय नाही. कुठं? अगं थांब, कुठं चालली? आता झालंय काय? मला सांगशील का? नाही 4 दिवस झालं पोरगी आजारी आहे. काय करू काहीच कळत नाही. कामाला जाते पण 2 आणि 3 हजारात काय व्हायचं? अगं येडे, तिच्या दवाखान्याला 10,000 रुपये लागणार आहे. मग मी काय म्हणतो, तू रडती कशाला? मी आहे ना.
हा मग एवढीशी गोष्ट आहे ना, मला सांगायची होती ना. हा तू तरी कुठवर देणार? नाही सांगितलं मी. अगं हा बघ, जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तू घाबरू नको आणि हक्काने बिनधास्त यायचं, कळलं का? आणि रडत बसू नको. पोरीला दवाखान्यात नाही. तुझे उपकार कधी फेडणार मी? काय नाही, हा बघ आणि पैसे धर. आणि उपकाराची भाषा करायची नाही काय. की भावाच्या वरचा जीव लावलाय तुम्हाला. खरंच मी 7 जन्मात पण नाही उपकार फेडणार. माझ्या पोरीसाठी तर खूप हा बघ, काही केलंय. हात जोडू नको. आता भाऊ मानलाय ना तू, सक्का भाऊ म्हणते ना मला, मग हात जोडते का? हा आणि उपकाराची भाषा करायची नाही काय. रडू नको. येते मी. हा जा, तिला दवाखान्यात घेऊन जा पहिलं. आणि हा गरज लागली काही तर बिंदास फोन करा, वाटलं मी येतो दवाखान्यात. हा काळजी करू नको, मी आहे. जा मग आता लवकर. काय वहिनी काय म्हणता वहिनी? अहो तुम्ही इकडे कसं काय? काय आलतो असंच भेटायला तुम्हाला? हेच जरा बिटा बिटा पडल्या होत्या तेवढ्या हा फक्त का? हे करत होती नाही का, म्हटलं लावून घ्याव्या. बोला ना, काय म्हणता? काय तुमच्याकडेच कसे आहेत तुम्ही? मी तर बरी आहे, तुम्ही कसे आहेत? मी पण बरं आहे. तुम्ही बरेच असणार म्हणा. हो आता काय तुमचा नवरा आहे बरा, तुम्ही बरा. बरेच पण आहेत वहिनी तिथे. तुम्हाला माहिती का हो, हा. तुमचा नवरा ना दिसतो तसा नाही बरं का. आता त्यांनी काय केलं? दिसायला भोळा पण आगीचा गोळा येतो. तिथं आहे म्हणा. काय काय नाही केलं विचारा. माझ्यासोबत रोज तर तणतय, फिरायला घेऊन जा म्हटलं की रोज भांडणं करताय. पैसे नाही पैसे नाही ना, असतील प्रॉब्लेम. आता म्हणजे काय तुम्हाला करणार? फिरायला नेत नाही का? अहो कशाचं काय, लग्न झालं तेव्हा फक्त जेजुरीला फिरायला नेलं तर मला 10 वेळा बोलून दाखवलं त्या माणसानी. तुम्हाला पैसे पाणी देत नाही का? देतात घरामध्ये पण आता सध्या जरा त्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत त्यामुळे. सगळ्यांशी असं चांगलं वागते तुमच्याशीच असं का वागते बरं? सगळ्यांशी कुणाशी चांगले वागले? सगळ्यांशी म्हणजे सगळ्यांशी. सगळ्यांशी म्हणजे कुणाशी? आता असतं ना कोणी सुंदर सुंदर दिसणार कोणी अजून गावात? नाही नाही नाही, त्यांना तसलं नाही पटत त्यांना. तसलं नाही पटत. नाही, ते माझ्यासोबत मलाच घेऊन जात नाही तर बाहेर कधी कुणाला घेऊन जायचे? वहिनी येडेत तुम्ही. हे बघा, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मगाशी एका पोरीशी ना बोलत होता तो. कोणत्या पुरुषी? आहे गावातलीच कोणतरी, कुठे? आहे गावातलीच कोणतरी, पण दिसायला एक नंबर बर का. असली भारी दिसत होतो की नाही. कुठलं हे पोरग त्याच्यावर आहे ना तुमचा असं गैरसमज झाला फळणार. असेल, ते नसते. माझं मनच अहो. मानत नाही तर ते नसते. नाही. 10,000 मोजून दिलेत भाऊनी खटाखट 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 त्या पोरीला. 10,000 दिला? हा अहो खोटं बोलत नाही आपण. हा आणि फार्म हाऊस पण घेऊन जाणार आहे म्हणे कुठतरी फिरायला. आता फार्म हाऊस वर नेऊन काय कशासाठी काय ते हा आपल्याला- बाबा, घरात 500 रुपये देत नाही, मला फिरायला घेऊन जा म्हटलं तर घेऊन जात नाही. 10,000 रुपये दिलेच कसे ना? आले कुठे याच्याकडून? घरामध्ये तर एवढं काम पडलेत त्याच्यासाठी, तर त्याच्याकडे पैसे नाही येत. कुठून आले ते माहित नाही बरं का, पण ती पोर गेले दिसायला कुणाला सुंदर. दिलेत? मला ती पाहिजे ती बाई कोण आहे सांगा मला तुम्ही. तुम्हाला नाव माहित असणार आहे, तुम्ही सांगत नाहीये. आता फार्म हाऊस वर वगैरे कशासाठी नेणार काय माहित आपल्याला नाही. फार्म हाऊस वरती? अहो कुठलं फार्म हाऊस? ते मला काय माहिती. तुम्हाला नक्कीच माहिती ती बाई कोण आहे, मला सांगा तुम्ही. अहो माहिती असतं तर तुमच्या सांगा तुम्ही, तिची बी घेते आणि याची पण बघते अहो, काय करायचं ते. माहिती पद्धतशीर. असतं तर इकडं कशाला आलो असतो. तिलाच नसतं विचारला काय काय चालू आहे तुमचं. पण मी तर सांगतो ना, त्यांचं आहे ना गॉटमेट चालू आहे, लपड चालू आहे. लफडं चालू आहे? हा मग मला कशाला अहो. ठेवले घरामध्ये? अहो वहिनी मला तीच भीती वाटेली, तुम्हाला सोडचिठ्ठी वगैरे देतो काय. आज देव याचा- करून तुम्हाला कोर्टाची नोटीस वगैरे येऊन ये बाबा. एवढं एवढं होईल? मुडतच पाडन मी त्याचा. काय सांगता येत कुठे नाही आहे तो? कुठे आहे तो? इज्जत बिज्जत गेली उडत त्याची आता. कुठे आहे? आपल्याला. इज्जत आहे का तुम्ही तुमची? पाहिले का? नाही आपल्याला नाही माहिती कुठे आहे. गेला तो कुठं. घरी येईन ना गिळायला, का ते पण तिथंच गिळून येईन? हा तर तुम्हाला घरी गिळायला आला ना मग हा बघतो अजून एक त्याला. मुद्दा मला आठवला वहिनी. घरी जेवतो का हो कधी? हा जेवतो का? हो. अच्छा. नाही कारण घरी जर जास्त जेवत नसताना तर त्या बाईच्या घरी जाऊन बहुतेक जेवला असता तो. काल बहुतेक जेवला होता का घरी? नाही, काल भांडणं करून गेलता. हा मग- सकाळी पण भांडणं करून हा, गेलाय. मग त्या बाईकडेच जातो तो. तिथं जेवण बिवण ते करत असेल तिथंच बाईकडे राहत असेल. जातोय? ह्याचा मुडताच पाडणार आहे मी. तुम्ही राहू द्या. मुर्दा पाडा नाही तर काय करा मला काय. यायला त्या अक्षापेक्षा सुंदर दिसायला मी आहे आणि इथं मला एक भेटणार आणि तो 2-2 घेऊन फिरतोय. एक घरवाली आणि एक बाहेरवाली. हा मी बी बेकार आहे मग. कसं काय असतं मग चाड्या लावायला
चला आपल्या पोटा पाण्याचं पाहावं लागेल काहीतरी. कुणाचा फोन आला आता? पुढे गेली तरी जराशी उन्हाचं बसावत मस्त घरात. अहो ते पोरांनी सगळ्या विटा बिटा पांगवल्या होत्या झाडा पसल्या, म्हटलं तेवढे लावून घ्यावं. लेकरच आहेत, खेळायचे थोडस होत असतं. तेच लावून घेत नंतर होते. फोन तुझा. मी नसते राहत. अरे काय झालं? मला नाही राहायचं इथं. ऐक 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 ऐक. एवढं अरे एवढं तू समंजसली करून असं काय होत तुला? आता कशामुळे काय झालं? काय मानला का भांडला का? भांडायला कशाला पाहिजे? भांडायला तर रोजच बसलेला आहे. थोडस समंजसपणा असावा. किती समंजसपणा घेऊ मी? भांडायला तर रोजच बसलेला आहे, पण आता डोक्याच्या वरून पाणी चाललंय. मला नव्हतं वाटलं हाय ह्या लेवल पर्यंत पण जाऊन पोचन म्हणून. आता काय मला काय कळणार तुझं नवीन? विचारा ना त्याला काय करतोय तो, काय गुलछडी उडवतोय गावामध्ये जाऊन. तरुण पोरगे बसायचं थोडस जाऊन पोरा स्वराच्या तिकडे तिकडे. पोरा सरांच्यात बसला असतं तर एक वेळ चालला असतं मला. हे असलं काय करणं हे वाटलं नव्हतं, म्हणून तर मला राहायचं नाही ना. वैतागली मी. दारू फिरू कसं राहणार? दारू दारू पिला तर एक वेळ चालन मला, हे असलं नाही चालणार. पण मग जुगार फिगार काय झालंय काय नेमकं मला समजा सांग बरं तू एकदा. विचारा, लफडे करतोय बायांबरोबर बाहेर. ए यार काय तू इडीस का काय? मी नाही बोलत आहे ही गोष्ट. अरे नाही करणार असं. तुझ्या नवऱ्यावर तुझा एवढा बी भरोसा नाही. लपडे काय भरोसा ठेवायचा? त्यांच्या जवळच्या मित्रांनी जर डोळ्यांनी पाहिलं ते येऊन जर मला सांगतात ते, तर अरे नाही असं नाही होणार. मला नाही विश्वास बसत आहे आता. 100% यांचं काही ना काहीतरी आहे. त्यामुळे तर माझ्यासोबत असे वागतात ना, फिरायला घेऊन जातात ते ना काय. एकदा जेजुरीला नेलं तर मला 10 वेळा तीच गोष्ट बोलून दाखवतात ते. मग मी काय समजायचं? मी सांगतो 10-5 रुपये देतो मग जाना कुठे फिरायला जायचं म्हणून का आता एवढं असं एकटी जाते तर जाऊ द्यायचं नाही, आणि स्वतः पण घेऊन जायचं नाही. आणि मी ह्यांचं ऐकायचं का? ते सोडा, तो टॉपिक तर राहू द्या बाजूला. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हा काय नवीन मुद्दा? दुसऱ्या बायांना 10-10 हजार रुपये देतो, घरात 500 रुपये मागितले तर ह्याला देता येत नाहीत का? 10,000? अरे त्याला मी सकाळी 15,000 रुपये दिले त्या खतावाल्याची उधार मिटवायला. काय माहिती खतावाल्याची मिटवली का स्वतःची कुठली उधारी मिटवली? विचारा. नाही, असं असं पुरी सुरीवर पैसे उधारणार नाही पोरग. उधळलेत बघा पद्धतशीर 2-2 हातानी. तू पाहिले का डोळ्यांनी? ज्यांनी पाहिले तो पण त्यांच्या जवळचाच आहे ना. तो काय खोटं बोलणार नाही. असं बी आहे आता. खोटं तरी कशाला कोण सांगेल? कशाला कोण खोटं सांगल? त्याचं नाव घेतलं तो मार नाही खाणार का मधी? कशाला तो खोटं सांगल? ऐक का मी गावातच चाललोय त्या खतावाल्याला विचारून पाहतो मी नेमकं काय बा पैसे भेटलेत नाही भेटले. मला राहायचं नाही मामा, मला जायचं. ऐक 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 ऐक. थांब थांब थांब. त्याचा एकदा सोमवार बघू आपण. घाई नको करू. जर त्याच्यात काही तथ्य असलं ना मी तुला नेऊन सोडत. बस घाई नको करू. तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते. त्या खतावाल्याला विचारतो. मग तू आजच्या सोक्ष लावा त्या गोष्टीचं. मला नाही सणत, माझ्या डोक्याच्या वरून पाणी चाललंय. तिकडे झक मारील का? घरी आल्यावर त्याला आहे ना काळा निळा करतो तुझ्या समोर. फक्त मला काय सत्य ते शोधू दे एकदा. चालेल बघा तुम्ही. हा नाही दोघं कोणतरी काहीतरी सांगायचं ना आपण आपल्या घरात तमाशा करायचा. बरं आहे कधी मला खात्री करू दे काय प्रकारे त्याला आहे ना तू बघत राहा. तुला वाटतं ना मी त्याला आतापर्यंत बोललो नाही कधी खवळलो नाही. आज त्याला आहे ना असा सोलवीन का नाही दांडकेनीच. चालतंय. मी आलो त्या दुकानदाराला हो विचारून काय चालतंय. प्रकारे. बघा तुम्ही पण आज सोक्ष लावा. आलो मी. बरं वाटतंय ना आता तुला? हा, आता हे डोकं नाही ना दुखत? आता आपण घरी जाऊ. डॉक्टर आले का आपण सगळे डॉक्टरचे पैसे देऊ आणि मग घरी जाऊ. मग तुला जे खायचंय ते मी खायला बनवते. बरं वाटतंय का तिथलं? हा आता बरं आहे. काय म्हणले डॉक्टर? काय नाही, आज जावा बोललेत. हा का? ते गोळ्या औषधाला पैसे आहेत ना? आहेत आता, ते बिलच द्यायचे थोड्या वेळ. किती म्हणले डॉक्टर? काही 11:30 म्हणतात, पण आहेत माझ्याकडे ते तू दिलेले आहेत. आणि मग गोळ्याला कशाला? गोळ्याला नाही लागायचे का पैसे? हा राहू दे, मी केले ते ऍडजस्ट. एवढं नालायक कट्ट निघाला असं वाटलं नव्हतं राव. खतावल्याची खुशाल उधारी नाही मिटवली. अख्ख्या पैशाचा उदामादा करून टाकलाय. कोण भेटली म्हणायची पोरगी त्याला? गावात 4 पोरांना विचारलं कोणी म्हणलं नाही पाहिलं म्हणून. गेलं तरी कुठं म्हणायचं याला? आरती ए पुरे आलत का रे घरी? नाही आला? काही खरं नाही यार. विचारलं नाही भरले पैसे दे. म्हंटल होतं ना मी तुम्हाला काही ना काहीतरी नक्कीच घोळे. बरं झालं मी त्या आधीला कॉल करून बोलून घेतलं. बोलवलं त्याला? बोलवलंय बघा, विचारा त्याला आल्यावर. ठीक आहे आले. ठीक आहे इकडे यार तू थांब.
तुमचं पोरगा नाही ना इथं? तर त्याचा बाप आहे नाही तर त्याला भेटतो का तू एवढा? नाही, त्याला कोण भेटय? वय वहिनी ते वहिनी बघ, आता आहे ना आता आहे ना सांगा ना काय कसं असेल काय ते खरं असेल ते खरं खरं सांगा. खरं. माझं बिल डोकं हल्ले आता. नाही, आतापर्यंत ती बरं बा- का, बापू आता खरं खरं सांगावंच लागेल. कोण होती पोरगी? मी केली बरं का वहिनी चौकशी. ती पोरगी ना बाहेरची, इथं पोट भरायला आलेली आहे आणि तिचं नाक्षीचं बघा, लफड confirmच झालं ना आता. 100% चालू आहे. पण बापू पण तू मला अगोदर सांगायचं काम नाही का तुझं? आणि मी आहे ना, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तो त्या पोरीला घेऊन दवाखान्यात गेलेला आहे. मला तर असं वाटतंय ती पोरगी ना अक्षरपासून गरोदर आहे. गरोदर हा, असू शकतं बुवा. कुठला विषय कुठपर्यंत पोहोचलाय? अरे एवढं हो, मला आता आहे ना हे डोक्याच्या वरून चाललंय. मामा तुम्ही काही करा, मला ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्षच लावून द्या. कोणाच्या दवाखान्यात आहे ते? शिंदेच्या का पाटीलच्या? कुठल्या दवाखान्यात असू दे सांग लवकर. पाटीलच्या पाटीलच्या दवाखान्यात. चल चला. आज आहे ना त्याचा आहे ना सोक्ष मोक्षच लावा, सोक्ष नाहीतर मोक्ष. मी तू पण चल नाही. चल बरं, चल, चला, चल, येतो ते मी. पोरगी फिरगी कळण आपल्याला कोण तुम्ही आहे का थांबताय? चल, चला चल, तुम्ही पण. चालेल डॉक्टर. 11.5 झाले ते 10,000 दिले त्यांनी आणि 1,500 रुपये राहिले. ठीक आहे. आणि गोळ्याची चिठ्ठी दिली त्यांच्याकडे. दिली ना. नाही ते गोळ्यान ते घेतो मी. मग काही नाही. काय हे काय हे काय हे अगं झालंय काय? काय चाललंय हे सगळं? काय आहे का नाही? अगं झालं काय काय? करायचं होतं मी? तू काय करायचं पैसे होतं मी? कशासाठी दिलते? चाललंय काय प्रकार? कोण बाया ठेवली एवढी असून चांगली? कोण? कोण आहे ती? लाज कोण? वाटली पाहिजे. अहो पण मी काय जरा म्हणतो? तरी वाटते का नाही? अख्ख्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलं माझ्या. अहो पण मी काय काय म्हणतो? चुकलं ऐका नाही ना. माझं? माझं तर ऐकून घ्या. बाहेर ये. कोण आहे ती? मग माझं तर ऐकून घ्या. घरात 200 रुपये द्यायला नको आणि हिच्या सगळे पैसे उधळायचे चालले तिथं. अक्कल, ही त्याची बायकून त्याच्या नादी लागली कोण आहे का तू? मुस्कळणार रंगाव काहीच. कोण आहे ही? अहो ऐकून घ्या वाटलं काय तर. ऐकायचं ऐकून तुमचं? घे तुझं. तुमचं अजिबात ऐकू शकत नाही आम्ही. बायको असताना हे लफडे. हा धंदा. तुम्हाला वाटतं की मी तसं काय करणार काय आहे? केलं? आता डोळ्याने समोर सापडलं ना. दिसतंय डोळ्याच्या समोर. कोण आहे तुझी? कोण आहे? कशासाठी पैसे वैतागलोय लावले? आम्ही, ह्यांनी सांगितलं सगळं. तुला पैसे म्हणून कशाचे? आम्हाला अहो, कळालं. पैसे दिलते. मी काय म्हणतो? दवाखान्यात ते ह्याचं खताचे पैसे भरायला दिले ते आणि इथं लोकांच्या अहो पुरी बापू उधळतो. तुम्ही मी काय सांगतो ते ऐकून घ्या. नंतर मला वाटलं तर मारून टाका तुम्ही. जीव घ्यावं असं वाटायला लागलंय, बाकी काय नाही वाटत आहे. सांगितलं नाही तर तू ही बाई घेऊन निघून गेला तर तरी कळलं नसतं. घ्या माझा जीव घ्यायचा ना. माझा जीव घे. तुला वाटतं ना माझा जीव घ्या, जीव घे. पण मी काय सांगतो तेच ऐकून घ्या. ऐका तरी माझं. अहो ते माझं कोण नाही. कोणाने पैसे कसे उधळले तुझ्या? पैसे उधळलेत का मी? डायरेक्टली असे मोजून दिलेत ना, घरातलेच काढून आणले असतात. आम्ही या गावचे नाही. मग आम्ही इथं सालाने राहत होतो, पण माझा नवरा अपघातात मेलाय हो. म्हणून हे धंदे चालू केले. माझं हे लेकरू आहे, 8-10 दिवस झाला आजारी होत. मग ती मला बहीण मानते, मला भाऊ नाही हो, म्हणून आणि बहिणीच्या नात्याने मदत करतोय मला मी. मदत केली. बाकी काही नाही होत, मला वाटतंय तसं. अहो ताई तसं काही नाही. तिच्यावर काय परिस्थिती काही नाही. माझे दिवस वाईट आता तू होते. तुम्हाला लपून करायची काय गरज होती मग हे सगळं? सांगायचं ना. काय लपून केलं तुम्ही? ऐकून घेतलं तर मी सांगन ना. ते लेकराला वा- सांगितलं असेल तर एवढं सगळं झालं असतं का आता? पण त्याने सांगितलं ना. त्याने म्हणला ते लपड आणि चाललंय. हा तुमचा नाही, काय मित्र. झालं चुकून झालं म्हणजे मला असं वाटलं बुवा. अरे चुकून झाली एकदा तरी मला विचारायचं कोण आहे काय आहे? तू पाहिलं मग तिथंच करायला गेला त्याच्यापाशी. कोण आहे रे बाया? कोण नाही, आहे? एखाद्याचं काही चालू असेल तर मध्ये जायला नको वाटतं ना. इकडं असल्याच नाही का मुस्कड आणावं. तू इकडे. पैसे वगैरे बघायचं. काय बघितलं होतं तू? तेच तुमचं ते बोलत काय? होते तुम्ही. काय बोलत होता आम्ही? अरे आपण पूर्ण बघायचं ना काय चाललंय काय नाही. हा? संसार मोडतो का माझा? नाही, अरे तुला मित्र म्हणायचं लाज वाटते मला. आजपासून तुझी माझी दोस्ती तुटली आणि परत माझ्या दारात बी यायचं नाही. चल निघ. नको रे बाबा. काय आहे, येडेपणाचा जाऊ दे, प्रश्न. माफ कर मला. मला माहित नव्हतं ह्या गोष्टी. नाही होत. आम्ही गरीब लोक आहे. आम्ही तुमचा संसार उद्ध्वस्त नाही करत. नाही नाही, मला माफ कर. माझा गैरसमज म्हणले, झाला. मला बहीण नाही ताई. मी काय तुम्हाला आम्हाला बहीण आता मानते. काही कल्पना आहे का या गोष्टीची? कुठं राहते तू? ऐका, मळ्यात राहतोय आम्ही. एक काम कर आता. आपल्याकडे ना एक खोली शिल्लक आहे. तिथं भाड्याने राहते काय? इथं राहा आणि बघ, त्या लेकराचं शिक्षण पाण्याचं आहे ना आपणच करू शकतो. बघू सगळं. मी म्हणलो तिला. तुला त्यांनी बहीण मानलंय ना, मग तू आमची लेक झाली. हो, मग लेकीला आता सहकार्य करणं. रडू नको ताई. झाला थोडा गैरसमज. जाऊ दे. गैरसमज झाला, माफ करा. त्याच्यामुळं हा सगळा प्रकार झाला. नको tension घेऊ. चुकलं आमचं. आणि बाई तुला फिरायला जायचंय ना? मला सांग कुठं जायचंय संध्याकाळी. आपण उद्या सकाळी लगेच निघू काय? पण असे काय करू नको. संधीची काना खाली मारली. नवरा बिवरा काही विचार केला का नाही?
चिडलं यार माझ्या बिले जाळ काढला वरून दाबता येत माफ करा माफ करा लागलं ना जाऊ दे आता त्याचं बिल भरलं सगळं जाऊ नाही दिलंय सगळं जाताना नाही जाताना गोळ्या घेऊ आपण चल बाई चल